आज देशासह संपूर्ण राज्यभरात माघी गणेश जयंती उत्साहात साजरी होतीये आणि माघी गणेशोत्सवानिमित्त राज्यातील प्रमुख गणपती मंदिरांमध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे। सकाळी 11 वाजल्यापासून शुभ मुहूर्ताची वेळ सुरू होतीये आणि भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे काही मंदिरं पहाटेपासूनच दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत। शिवाय मंदिरांना आकर्षक फुलांची आणि विद्युत अशी रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा घरबसल्या सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन सध्या घेताय। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुद्धा आज भाविकांची मांदियाळी पाहायला मिळेल। दुसरीकडचे दृश्य आहेत पुण्यातली दगडूशेठ गणपती बाप्पाची। पुढारी न्यूजचे सगळे प्रेक्षक आजच्या माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं घरबसल्या या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकतात। सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी शुभ मुहूर्ताची वेळ सुरू होतीये। भाविकांची गर्दी त्यानंतर मंदिरामध्ये निश्चित वाढणार आहे, पण पहाटेपासूनच दर्शनासाठी आता रांगा लागलेल्या आहेत। हे थेट दृश्य मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातील गाभाऱ्यातील गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही घेताय आणि दुसरीकडचे दृश्य पुण्यातून श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई बाप्पाची ही दृश्य आहे। तर सध्या मुंबईमधून आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत आणि पुण्यातून आपल्यासोबत ज्ञानेश्वर चौतमाल आहेत। सुरुवातीला मी निखिल यांच्याकडे जाईन। निखिल, कशा पद्धतीचा उत्साह मुंबईमध्ये पाहायला मिळतोय माघी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर? नक्कीच रिद्धी, आज माघी गणेश उत्सव आहे आणि याच जयंतीनिमित्त सर्व भाविकांनी मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिरामध्ये काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आज सकाळीच या ठिकाणी भाविक आहेत ते सिद्धिविनायकच्या चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात भाविकांची उत्स्फूर्त गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। सर्व भाविक आहेत ते दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तर आज याच सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठा अभिषेक आहे तो देखील ठेवण्यात आलेला आहे। भाविक या ठिकाणी आपण पाहू शकतो हातामध्ये फूल आहे, त्यासोबतच या ठिकाणी अनेक या ठिकाणी जे भांडार आहेत ते घेऊन दर्शनासाठी आलेले आहेत। त्यासोबतच प्रसाद देखील सकाळीच या ठिकाणी गणरायाला घेऊन सिद्धिविनायकच्या चरणी आलेले आहेत। आणि ही जी आपण संपूर्णमध्ये चित्र पाहतोय तर ही अभिषेकाची तयारी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली असून आज या ठिकाणी सिद्धिविनायकची जी आरती आहे ती सुद्धा आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो संपूर्णपणे तयारी आहे ती करण्यात आलेली आहे आणि सर्व या ठिकाणी जे भाविक आहेत ते दर्शनासाठी येत असताना सर्व हे जे जी पूजा करण्यासाठी जी साहित्य आहे त्यासोबत तयारी आहे ती देखील आता या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सर्व भटजींच्या माध्यमातून या ठिकाणी जी पूजा आहे आरती आहे ती आता सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि हीच संपूर्णपणे प्रसन्नमय आज जे चित्र आहे तर ते या ठिकाणी पाहायला मिळत असताना सर्व भाविकांच्या मनामध्ये हा जो आनंद आहे तो पाहायला मिळतोय। आणि काल रात्रीपासूनच भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी रांगा आहेत त्या लावलेल्या आहेत। जी, याच्यानंतर मी पुण्यामध्ये जाईन। ज्ञानेश्वर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये कसा उत्साह आहे दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी? पहाटेपासूनच रांगा लागल्या। पुण्यात माघी गणेशोत्सवाचा जो उत्साह आहे तो आपल्याला बघायला मिळतो। अगदी पहाटेपासून श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण बघतो की हा संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेला आहे। आपण बघतोय दरवर्षी प्रत्येक उत्सवाच्या वेळी वेगवेगळी जी थीम आहे ती मंदिर सजावटीसाठी वापरली जाते आणि यंदा जे मूषक आहेत ते आपल्याला या संपूर्ण मंदिर परिसरावरती सजावटीच्यासाठी म्हणून कशा पद्धतीने वापरले गेलेत ते बघायला मिळतं आहे। आतमध्ये गणपती बाप्पाची जी आरती आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते। गणेश जन्म सोहळा जो आहे तो अत्यंत उत्साहानं साजरा होत असताना वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आत्ता आरती सुरू आहे आणि मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या ठिकाणी जमल्याचं आपण पाहतो आहोत। जी विधिवत पूजा आहे महाभिषेक आहे तो सकाळी 4 पासून सुरू झालेला होता आणि त्यानंतर मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं होतं। आत मंदिरामध्ये देखील थेट दर्शन घेण्याच्यासाठी पदस्पर्श दर्शन घेण्याच्यासाठी भाविकांची गर्दी आपल्याला गणेश जन्म सोहळ्याच्या निमित्तानं बघायला मिळते आहे। तितकीच गर्दी मुखदर्शनाच्यासाठी म्हणून देखील बाहेरच्या बाजूला आपण पाहतो अगदी
अगदी डाव्या बाजूला दूरपर्यंत ज्या रांगा आहेत त्या रांगा लागल्याचं आपण चित्र पाहतोय। पुण्याच्या आजूबाजूच्या भागातून मोठ्या संख्येनं जे पुणेकर आहेत ते दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आज गणेश जन्म सोहळ्याच्या निमित्तानं मंदिर परिसरामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि जी विधिवत पूजा आहे ती सकाळी पार पडल्यानंतर आता दगडूशेठ बाप्पाची जी आरती आहे ती आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं। एकूणच जो उत्साह आहे, दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आहे ते या निमित्तानं करण्यात आलेलं आहे। गर्दीचं नियोजन विशेषतः यंदा चांगल्या पद्धतीनं केलं जात आहे। दरवर्षी मोठी गर्दी होत असते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळी जी काळजी आहे ती मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून घेतली गेल्याचं दिसतंय। जी ज्ञानेश्वर आणि निखिल, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद। मुंबई आणि पुण्यातून ही दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवलीत यासाठी।